गणपतीची मूर्ती जर बारीक पाहिलं तर तुम्हाला कळन गणपतीचे डोळे कसे आहेत. हा छोटे लहान आहे बारीक आहे. कान मोठे. वा वा वा. कान मोठे. पोट मोठे. का बरं? गणपतीचे डोळे बारीक काय? कारण गणपतीचं आपल्यावरती सूक्ष्म नजर असते. कोण कसं वागते बाबा? गणपतीचे भक्त कमी आहेत का? भरपूर आहे. मग त्यांच्यावरती गणपती बाप्पाची सूक्ष्म नजर असते. थोडक्यात सांगू तुम्हाला आपल्या भाषेत, सीसीटीव्ही कॅमेरा. सीसीटीव्ही कॅमेरा माहिती आहे ना? कुठेही तुम्ही मॉलमध्ये जा, दुकानात जा, हॉस्पिटलमध्ये जा, कंपनीत जा, तिथं लिहिलेलं असतं बघा पाटीवर, आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निदर्शनात आहे. म्हणजे काय? आपल्यावर कोणाची नजर आहे? कॅमेऱ्याची. मग तसं देवाची आपल्यावर काय असती? नजर असते, बारीक नजर. म्हणून देवाचे डोळे कसे? सूक्ष्म आहे. गणपतीचे डोळे सूक्ष्म आहे. हो. कान मोठे का? मी मग हे सांगितलं गणपती बाप्पाचे भक्त भरपूर आहेत महाराज. मग एवढ्या भक्तांचं गुणगान ऐकण्यासाठी हलक्या कानाचा देव चालेल का? पुरुष मंडळी नाही चालणार. म्हणून देवाचे कान मोठे. पोट मोठे का? ब्रह्मांड पोटामध्ये साठवले म्हणून पोट कसं आहे? मोठे महाराज. हो. सोंड कशी आहे? सोंड वाकडी. याचा अर्थ काय माहितीये का? जो सरळ वागतो देव त्याला चांगलं फळ देतो, आणि जो वाकडा वागतो देव त्याला, म्हणून सोंड वाकडी महाराज. हो. गणपती बाप्पांचं तुम्हाला सांगू, गणपती या शब्दाचा अर्थ सांगतो महाराज. ज्यांचं स्मरण केल्यामुळे बुद्धीला मिळते गती. वाक्य नीट आहे का? ज्यांचं स्मरण केल्यामुळे बुद्धीला मिळते गती, सात्विक होते मती, त्याचंच नाव गणपती. विठाला विठाला. हो. गणपती बाप्पा. अजून जर तुम्ही बारीक मूर्ती जर पाहिली असेल, नीट बारीक बर का, तर तुम्हाला दिसला असेल गणपती बाप्पाला दात किती आहेत? नीट सांगा. 2. वा वा वा. कोण म्हणलं? नाही तुम्हीच म्हणले. तुम्हीच बरोबर उत्तर देते पासून. गणपती बाप्पाचे दात किती आहे? एक फुल आणि एक फुल आणि एक हाफ. दीड. 2 नाही. किती आहे? 1.5. त्याची मागची कथा माहिती आहे का तुम्हाला? बघा, गणपती बाप्पा भक्तांचं संकट निवारण करतात. हो. दुःखाची वार्ता अगोदर सांगतात. वार्ता विघ्नाची. विघ्न यायच्या अगोदर ती वार्ता सांगतात महाराज, आणि त्याचं निवारण करतात गणपती बाप्पा. भक्ताचा संकटाचं निवारण तर करतातच, पण आपल्या वडिलांवर आलेलं संकट सुद्धा गणपती बाप्पांनी त्याचं निवारण केलं. वडील कोण? वडील कोण? भगवान शंकर. असं बोलत जायचं म्हणजे मला पुढे जायला. माझी भाषा समजते ना तुम्हाला? हा. भगवान शंकरावरती आलेलं संकट गणपती बाप्पाने निवारण केलं. बघा, एकदा शंकर भगवान युद्धात होते. युद्ध झालं आणि घरी आले, आणि गणपती बाप्पांना म्हटले, मी लई थकलोय, मी वैतागलोय, थकलोय, थोडा आराम करतो, रेस्ट घेतो, जरा रिलॅक्स राहतो. गणपती बाप्पाला सांगितलं, तुम्ही जरा दारात थांबा, मी आतमध्ये आराम करतो, तुम्ही दरवाजात थांबा. आणि कोणाला आतमध्ये सोडू? मी वैतागलोय, लय ट्रॅफिक होतं, लय वैतागलोय, आराम करतो जरा. गणपती बाप्पाला सांगितलं, आतमध्ये सोडू कोणाला नका, सोडूच नका कोणाला. आणि शंकर भगवान गेले आतमध्ये आरामाला, आणि दारात कोण उभं? बॉम्बाला कीर्तन. असं बोलत जायचं. गणपती बाप्पा दारात उभे, आणि थोड्या वेळानं त्यांना भेटायला आले कोण? परशुराम माहिती आहे ना? सगळ्यात रागीट. थोडं काय झालं की फणाच काढणार. रागीट महाराज, रागीट ऋषी. ते आले, गणपती बाप्पाला म्हणले, सर बाजूला. कोणाला म्हणले? काय म्हणले? सर बाजूला. गणपती बाप्पा म्हणले,
मी बॉडीगार्ड आहे आणि मलाच म्हणतो सर बाजूला. परशुराम म्हणले अरे मी परशुराम आहे. गणपती बाप्पा म्हणले तू कोणचाही राम असू दे तुला आतमध्ये सोडणार नाही. वडिलांची आज्ञा आहे, मोडू शकत नाही. परशुराम म्हणला काल जन्माला आला न तू माझ्या वजन हाणतो, चालणार नाही. गणपती बाप्पा म्हणले काहीही झालं तरी तुम्हाला आज सोडणार नाही म्हणजे नाही. हो, झाली भांडणं चालू. त्या भांडणामध्ये गणपती बाप्पाने परशुरामाला सोंडेत धरलं आणि दिलं ना लांब फेकून. 2 किलोमीटर लांब जाऊन पडले. परशुराम म्हणले चूक याची नाही, ह्याला बॉडीगार्ड कोणी ठेवला त्यालाच उडवायचा. कोणाला कोणाला? भगवान शंकराला. परशुरामाचा हत्यार काय? कुऱ्हाड. कुऱ्हाड फेकली भगवान शंकराकडं. आता ती कुऱ्हाड परशुरामाला दिली कोणी होती? महादेवानं. फेकली कोणावर? दिली कोणी? फेकली कोणावर? अशी बी लोक असतात बरं का जगात. ज्याची खावी पोळी त्याचीच करावी होळी. अशा लोकांपासून जरा लांब राहायचं. लय अवघड, धोकेबाज मंडळी महाराज. लय अवघड. जे हसले त्यांना अनुभव आहे बरं का. अवघड आहे महाराज. कुऱ्हाड फेकली, कुऱ्हाड निघाली बंग 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 करत पुढं. गणपती बाप्पांनी पाहिलं. गणपती बाप्पा म्हणले मी जर आता मधी पडलो नाही तर काहीतरी कमी जास्त होण्याची शक्यता आहे. गणपती बाप्पा पळत गेले आणि ती कुऱ्हाड आपल्या दातावर झिलली. दाताचा तुकडा खाली पडला. भक्तांवरती आलेलं संकट तर निवारण करतात, पण वडिलांवरती आलेलं संकट सुद्धा राखे पाया पाठी. दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी. दुर्जनाची राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी महाराज. भक्तांवरचं संकट गणपती बाप्पा निवारण करतात, पण वडिलांवरती आलेलं संकट सुद्धा गणपती बाप्पाने निवारण केलं. आई वडिलांची सेवा कशी करावी गणपती बाप्पाकडून शिकावी महाराज. विठाला विठाला. हो, गणपती बाप्पाचे नाव ऐका. गणपती. गणपती जो तिन्ही गणांचा पती तो कोण? गणपती. 3 गण कोणते? देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. तिन्ही गणांचा जो पती तो गणपती. गजानन. गजाधिक आनंद, ज्याला हत्तीचं शिर बसवले तो कोण? गजानन. वक्रतुंड. वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा नाही, जो वाकडा वागतो त्याला सरळ करतो तो वक्रतुंड. असे गणपती बाप्पा आहे महाराज. आग्र पूजेचा मान गणपती बाप्पाला आहे. प्रथम तुला वंदितो गणराया. गणपती बाप्पा कसा आहे? हो, गणपती बाप्पा कसे आहेत? तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाका बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी सुख करता आणि
दुःख हरता. हो, सुख देणारा आहे आणि कायमचं दुःख घेऊन जाणार आहे कोण? गणपती बाप्पा.